हरे कृष्ण. या विश्वातील सर्वात प्रेमळ व सात्विक प्राणी म्हणजे गाय आहे. खरं तर गाईला प्राणी म्हणणे पण चुकीचे आहे आणि म्हणून आपल्या वैदिक शास्त्रांमध्ये गाईला गोमाता असे संबोधण्यात आले आहे. गाईचे दूध, दही, लोणी, तूप आणि पंचगव्य हे तर अमृतासमान आहे. प्रत्येक व्यक्तीला आईच्या दुधानंतर गाईचे दूध पोषण करते आणि म्हणून गाईला गोमाता म्हणतात. गाय ही कुटुंबातील एक सदस्यच आहे व दररोज जेवण करण्यापूर्वी मूठभर घास गाईला अर्पण करण्याची आपली परंपरा आहे. महाभारतात उल्लेख येतो की ज्या ठिकाणी गायी निर्भयतेने व आनंदाने फिरतात अथवा चरतात ते ठिकाण पापमुक्त आणि पवित्र होते. आजच्या युगाचा विरोधाभास बघा. आपल्याला गायींची उत्पादने तर पाहिजेत, पण त्यांची सेवा करायची तयारी नाही. या कृतज्ञतेचा परिणाम म्हणून गायी रस्त्यावर फिरत कचरा व प्लॅस्टिक खात आहेत, दुर्लक्षित आहेत व सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात त्यांची हत्या होत आहे. ही दुर्दशा दूर करण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येऊन गोमातेची सेवा करावी. प्रत्येक व्यक्तीने छोट्या मोठ्या प्रकारे आपल्या क्षमतेनुसार गोमातेची सेवा केली तर केवळ जागतिक पर्यावरणाचेच नव्हे तर संपूर्ण मानवतेचे रक्षण होईल. गोमातेची सेवा करणे म्हणजे केवळ उपकार फेडणे नव्हे तर ते एक कृतज्ञतेचे प्रतीक आहे. चला तर मग गोमातेची सेवा करून भगवत कृपा प्राप्त करू. इस्कॉन सासवडच्या गोसेवा उपक्रमात सहभागी होऊन गोसेवेचा आनंद प्राप्त करा. गोसेवेला मोठ्या प्रकारे साथ द्या. गोमाता की जय हो. धन्यवाद. हरे कृष्णा.